मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं की आपलं घर स्वच्छ आणि सुंदर असावं. पण घर म्हटल्यावर पसारा तर होणारच. पण जर का आपल्याला काही सवयी असल्या, या व्यतिरिक्त काही क्लिनिंग टिप्स आणि ट्रिक्स जर माहिती असेल, तर अगदी कमी मेहनतीत आणि कमी वेळात आपण आपलं घर स्वच्छ करू शकतो. तर घराला स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची सवय ती म्हणजे डिक्लटरिंग. हा शब्द तर तुम्ही बरेचशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये ऐकलाच असेल. तर डिक्लटरिंग म्हणजे अनावश्यक वस्तू काढून टाकणे. जसं महिन्यातनं किंवा 15 दिवसातनं आपल्याला आपल्या हातात एखादी बास्केट किंवा पॉलिबॅग घ्यायची आहे आणि घरातला कोपरा कोपरा चेक करायचा आहे. तसं आपल्या घरात असे भरपूरसे बास्केट्स असतात, ड्रॉवर्स असतात, कॅबिनेट्स असतात, अलमाऱ्या असतात, ज्या बाहेरून तर दिसायला छान दिसतात, पण चेक केला तर त्यामध्ये भरपूरसा पसारा निघतो. तो जर पसारा आपण वेळोवेळ रिकामा केला तर आपल्याला इतर वस्तू ठेवायसाठी देखील स्टोरेजची कमी पडणार नाही. या व्यतिरिक्त आपल्या घरात अशा भरपूरशा वस्तू असतात ज्या रेग्युलर क्लीन करणं तर पॉसिबल नाही. जसं बरेचदा स्लायडिंग विंडो झाल्या, घरातले प्लांट्स झाले, त्याच्यावर भरपूर धूळ बसलेली असते. इवन सॉकेट देखील रेग्युलर क्लीन करणं तर पॉसिबल होत नाही. आपले हात त्याला रोज टच होतात, त्यामुळे ते एवढे घाण झालेले असतात की नॉर्मल ओल्या कपड्यांनीही स्वच्छ होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला जर काही हॅक माहिती असेल, जसं नेल पेंट रिमूव्हर थोडंसं आपल्याला कॉटनवर घ्यायचं आहे आणि त्या सॉकेटवर फिरवलं तर इझिली सॉकेट क्लीन होतात. मैत्रिणींनो, या अगदी छोट्या छोट्या सवयी आहे आणि क्लिनिंग टिप्स आहे. जर का आपल्याला माहिती असतील तर आपलं रोजचं काम देखील इझी होतं, कमी मेहनतीत घर स्वच्छ होतं आणि घरात पसारा देखील होत नाही. यावर मी ऑलरेडी एक लॉंग व्हिडिओ अपलोड केला आहे. जर तुम्हाला पाहायचा असेल तर फोटोखाली जी त्रिकोणाचं साईन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता.